वाहनावर HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे आता आवश्यक करण्यात आले आहे. मात्र अनेक जुन्या वाहनधारकांनी अद्याप ही प्लेट बसवलेली नाही. सध्या केवळ 8% वाहनधारकांनीच या नियमाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे आता जुन्या वाहनांची खरेदी किंवा विक्री करताना HSRP प्लेट नसेल तर अशा वाहनांचा ट्रान्सफर न करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. या संदर्भात अधिक माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी यांनी दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम क्रमांक 50 नुसार सर्व वाहनांवर HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या नव्या वाहनांनाही ही प्लेट लावणे आवश्यक आहे. जर वाहनावर ही उच्च सुरक्षा प्लेट नसेल तर संबंधित वाहन मालकांना RTOशी संबंधित कामकाज करताना अडथळ्यांना सामोरे जावे लागेल, असे वृत्तन्यूज 18 मराठीने दिले आहे. जसे की फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण, परवाना संबंधित कामे, खासगी वाहनांच्या नोंदणीशी संबंधित प्रक्रिया, RC नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे अथवा त्याचे नूतनीकरण, वाहनाची ट्रान्सफर किंवा वाहनामध्ये कोणतेही बदल करणे ही सर्व कामे HSRP शिवाय होणार नाहीत. त्यामुळे सध्या जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणे अधिक कठीण बनले आहे. सोलापूर परिवहन विभागाच्या अखत्यारीत सुमारे 9 लाख वाहने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी केवळ 72,543 जुन्या वाहनांवरच HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. उर्वरित वाहनांवर अद्याप ही प्लेट लावलेली नाही. प्रत्येक जुन्या वाहनांसाठी HSRP प्लेट बसवणे आवश्यक असल्याचे मराठीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. शासनाने HSRP लावण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली आहे. ही संधी शेवटची असल्याने सर्व वाहन मालकांनी लवकरात लवकर आपल्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा नियमभंग केल्यास संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी यांनी दिली आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.